मुगाची भजी करण्यासाठी इथे मोडवालेले मूग घेतलेले आहेत, हिरवे मूग, आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी 4-5 लसूण, आलं आणि 1 मिरची अशी जाडसर असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। तसेच त्यामध्ये 1 चमचा चण्याचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडासा कांदा, कोथिंबीर आणि तसंच धणे पावडर टाकूया। तसंच आपण यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि थोडंसं मीठ टाकून चांगलं असं आपण एकजीव करू। आणि हे अजिबात असं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहोत, असंच आपण एकजीव करून घेणार आहोत। छान असं आपलं मिश्रण आहे ते ओलसरच असतं, तर हे चांगलं असं आपलं मिश्रण आहे ते एकजीव होईल। आता आपण तेल गरम केलेलं आहे, याने आपण आता भजी प्रमाणे आपण आता हे एक एक करून सोडून घेऊया आणि आपली कुरकुरीत आता मुगाची भजी तयार होईल। तर अशा प्रमाणे ह्याला गोल्डन कलर आलेला आहे, झटपट बनणारी अशी ही आणि चवीला खूप छान अशी ही भजी लागते। तर नक्की ट्राय करून बघा। आणि ही आपली भजी आता झालेली आहे, छान असा गोल्डन कलर आलेला आहे, तर नक्की करून बघा, झटपट अशी बनणारी ही